लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय खास आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर बँक खात्यात तुमचे पैसे जमा झाले नसतील, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसतील, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे. बघा, एक अर्जंट सूचना राज्य शासनाने तुमच्यासाठी जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये प्रति महिना 1500 रुपये जमा केले जातात. तर 1500 रुपये प्रमाणे हप्ता जर तुम्हाला आला नसेल, तर लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्हाला एक अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. ती सूचना अतिशय महत्त्वाची आहे. कारण लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, तर आता ऑगस्ट महिना सुद्धा भेटलेला आहे. पण जर तुम्हाला अजून हप्ता जमा झाला नसेल, तर तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे. मागील थकबाकी हप्ता जर असेल, म्हणजे जुलै महिन्याचा जरी हप्ता तुमचा बाकी असेल, तरी सुद्धा तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबतच 50 लाख महिला अपात्र ठरलेले आहेत. आता अपात्र कशामुळे ठरलेले आहेत, काय कारण झाले आहे, ते सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणारच आहोत. आता बँक खात्यात कसं तुम्हाला पैसे जमा होत नाही, आणि जर तुम्ही ही चुकी केली असेल, तर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही. कारण राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या बहिणी हे काम करतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा करा, अन्यथा यांचा लाभ बंद करा, असं आश्वासन आणि अशी सर्वात मोठी अर्जंट सूचना बहिणींसाठी देण्यात आलेली आहे. उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील, याची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणत्या बहिणींना बँक खात्यात पैसे जमा होणार नाही. बघा, ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही. आता बँकांनी काहीतरी संबंधित 5 नियम लावलेले आहेत. या 5 नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तर महत्त्वाचे 5 नियम आपण पाहूया, कोणकोणते महत्त्वाचे नियम आहे आणि या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वात अगोदर आपण महत्त्वाचे नियम पाहूया. सर्वात पहिला नियम ठेवण्यात आलेला आहे बँक थ्रू. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टात असेल, सेंट्रल बँक, ICICI बँक, अशा 8 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, याची लिस्ट तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता, स्क्रीनवरती येत असेल. या बँकांपैकी तुमचं खातं असेल, तुम्हाला अर्जंट बँकेमध्ये जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे. पहिलं काम काय असणार आहे, सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक आहे की नाही. कारण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, तुम्हाला पैसे येतील. आणि जर तुमचं बँक खाता आधार कार्डचे लिंक नसेल, तर तुम्ही तात्काळ आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करून घेणं गरजेचं आहे. आणि तुमचं दुसरं महत्त्वाचं काम करून घेणं गरजेचं आहे, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे की नाही. डीबीटी ऍक्टिव्ह म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर. तुमचं अकाउंटमध्ये जर पैसे येत नसेल आणि जर तुम्हाला मेसेज आता येत नसेल, तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे. आता हे कसं पाहता येईल, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही बँकेत जायचं आणि एकदा तपासणी खात्री करून घ्यायची की तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही. जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत राहते. तिसरं आणि महत्त्वाचं काम करायचं आहे की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतात, ते खातं तुमचं व्यवस्थितपणे चालू आहे की नाही ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो का नाही, तुम्ही त्याची स्टेटमेंट सुद्धा काढू शकता. आता भरपूर बहिणींचे वेगवेगळे खाते असतात, कोणाचं स्टेट बँकमध्ये, कोणाचं SBI, कोणाचं सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, पोस्टात जरी खातं असेल, तर भरपूर बहिणींना आता मेसेज येत नाही. मेसेज न येण्याचं कारण झालेलं आहे की त्यांचं तिथं एकदा त्यांचं नोटिफिकेशन ऑन करून घेणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही. आता वळूया आपण कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा पाहणे गरजेचं आहे. तर तुम्हाला सांगतो, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. त्या 12 जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो.
सर्वात अगोदर बघा, आता भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत, तुम्हाला देखील पैसे आले असतील आणि जर पैसे आले नसतील तर सर्वात अगोदर तुमचं खातं चेक करून घेणं गरजेचं आहे। आता अंगणवाडीच्या सेविकांना सुद्धा मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करत आहे। या चौकशीमध्ये ज्या बहिणी सापडत आहे त्या बहिणींना अपात्र केले जात आहे। अंगणवाडीच्या सेविका 5 गोष्टी चेक करत आहे। 5 महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। ते कोणकोणते असणार आहे ते सुद्धा माहिती तुम्हाला मी सांगतो। म्हणून बँकेकडून तुम्हाला आता मेसेज येत नसेल, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असेल, अंगणवाडीच्या सेविका येत असतील, ते सर्व व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे। ज्या बहिणी व्हेरिफिकेशन करते त्याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत आज 12 जिल्ह्यांमध्ये 25 ते 30 लाख बहिणींना आज पैसे जमा होणार आहे। काल देखील पैसे जमा झालेले आहे। आज देखील 25 ते 30 लाख बहिणींना मेसेज येणार आहे। आता तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे। आज 12 जिल्ह्यात, उद्या 12 जिल्ह्यात। सर्वात अगोदर आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे त्याची माहिती आपण पाहूया। सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे त्याचं नाव आपण पाहूया। 12 जिल्ह्यांमध्ये जे येणार आहे ते आहे सोलापूर। बघा, सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे सोलापूर, त्यानंतर अहिल्यादेवी नगर, त्यानंतर येतो तुमचा जळगाव। बघा, जळगाव नंतर गडचिरोली, त्यानंतर येतो चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ। या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना आज दुपारी 1 वाजेनंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। तुम्ही गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आणि यामध्ये भरपूर बहिणींना असं वाटत असेल की आम्हाला जुलै महिन्याचे देखील पैसे जमा झालेले नाही, तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्याचा हप्ता देखील या महिन्यामध्ये वाटप करण्यात आलेला आहे। तुम्हाला 1500 + 1500 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असतील। तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगितली, कोणकोणते जिल्हे आहे, आज कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवी नगर, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ। या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार आहे। ठीक आहे। आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची नावं मी तुम्हाला सांगतो। तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा, सर आमचं या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत। आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे त्यानंतर त्याची माहिती सांगतो। सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे नंदुरबार, त्यानंतर येतो सांगली, त्यानंतर सातारा, त्यानंतर धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर, बुलढाणा आणि अमरावती। या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे। उद्या 1 वाजेपासून या जिल्ह्यांमध्ये डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा नाही होणार, तुम्हाला उद्या पैसे जमा होणार आहे। तुम्हाला जिल्ह्यांचे नाव व्यवस्थित पाहणे गरजेचे आहे। आता आपण पाहूया की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आलेला आहे तो कोणकोणत्या बहिणींना येणार आहे। बघा, आता ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे येणार आहे। आणि ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक नसेल, आधार कार्ड वगैरे, ते तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे। आणि अंगणवाडीच्या सेविकांना जे व्हेरिफिकेशन दिलेलं आहे, व्हेरिफिकेशन मध्ये जर तुमचं क्लिअर दिसत असेल, कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नसेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल, तुमचं व्यवस्थितपणे कोणी तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला नसेल, तर तुम्हाला याचं घाबरायचं काही कारण नाही। तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला पैसे येणार आहे। आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमचं एकदा व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून। अशा प्रकारे आज बहिणींना पैसे येणार आहे। तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।